नाही सर ते डिस्कनेक्ट झालाय मला कळतंय, बरं नाही प्रॉब्लेम आहे पण हा किती येतो V1 किती येतो? इक्वल टू 3 आणि V1 इज हा इक्वल टू V1 थांब 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 थांब, V1 किती येतो रे? -4 आणि V2 इज 3. हे खरं आहे, सगळ्यांचं आलंय आन्सर. हो सर. त्यांनी मल्टिप्लाय कदाचित केलं नसेल. बघूया की आपण. 3 -4 बरोबर आहे. किंवा हा बरोबर आहे, ए करेक्ट आहे. हा सर. थांब 1 मिनिट, काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. नाही 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजेच तर त्याने हे होणार ना. V1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2V1 - 2V1 एक मिनिट कॅन्सल होतील. अजून कोणाला आले का हे आन्सर? हे थांबा, पोरांनो तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन येतात ना रे खरंच? मला आठवते मी हो. 8वीच्या पोराला एका सोडवताना बघितलं होतं हे. 10वीत 9वीत होतं. सर आमचं सेम आहे. जमतंय ना हे खरंच तुम्हाला? का सायमल्टेनियस हो. इक्वेशन शिकवू का सोडवायला असतात त्या? हो नको. नाही एवढं दारिद्र्य नाही ना मॅथ्स मध्ये तुमचं? समजते ना सगळ्यांनाही? नाही हा हो ठीक आहे. सर ते इक्वेशन मला सॅटिस्फाय करत नाही. होत नाही तुमच्यावर नाही. काही भरोसा नाही माझा. थांबा. हो सर 2 ने मल्टिप्लाय करायचं ना म्हणजे V1 कॅन्सल होईल. मायनस आहे ते. थांब मी सोडवून बघतो आता हे. हे शिकवायचं आता तुम्हाला, एक नाही. काय तरी आन्सर सर तिथं मायनस होणार. V2 तर आणि मायनस V2 इक्वल टू 4/5 इक्वल टू 0.8 कशात मायनस होणार? प्लस ते 2V2 आहे ते मायनस. प्लस 40 2V2 मायनस कसं होईल रे ते? नाही सॉरी सर. नाही अबे सर यार तुम्ही, बरोबर आहे बरोबर. गौतमी तुझं काय आलं आन्सर? लास्ट होप तुझं आहे काय? तुझं पण चुकलंय. सर तेच झालंय जे आता तुम्ही केलं. 3/5 ना? हो. हो 3/5 सॉरी बाकीचे काही 3/5. कामाचं नाही तुम्ही. बसा जाऊ परत 10वीत जाऊन. तर चुकून ते मायनस केलं. काही नाही, हे कारण देण्यासारखी नाही आहेत. 11वीत चुकत नाही तुम्ही, 10वीत चुकताय. काय तुमच्या मार्कांचा उपयोग रे? जाळा त्याला, चहा बनतो का बघा त्याच्यावर एक आज. हेच येतं ना? -32/5. हो हो तुमच्यावर भरोसा ठेवण्यात काही पॉईंट नाही. काही पण चुकताय तुम्ही. येस सर. कुठल्या अँगलनं तुम्हाला हुशार म्हणायचं रे? घ्या नेक्स्ट क्वेश्चन. समजा एक ब्लॉक आहे 1 kg चा, ठीक आहे. तो निघालाय 2 मीटर पर सेकंड. अजून एक ब्लॉक आहे समजा 5 kg चा, तो निघालाय 1 मीटर पर सेकंड, ठीक आहे. इथं लिहिलं फाइंड देअर व्हेलॉसिटीज आफ्टर कोलिजन. कोलिजन होईल का नाही होणार रे? होणार. करा. होणार. ह्यात पण चुका थोडा. सायमल्टेनियस मध्येच. म्हणजे 10वीतले मॅथचे टीचर कोण होते? त्यांना फोन करून सांगतो मी आज, हे पोरं बघा जरा. हो थोडी मायनर झाली, फक्त मायनस केलं नाही चुकलं. ते सांगतो त्यांना. म्हणजे तुमचा ओपिनियन बदला म्हणतो यांच्याबद्दल. ते म्हणणार जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा पण हे मी तेच करतो. होय. हे करा, सोडवा. हे तरी जमेल का रे? हो जमेल सर. जमेल. हो सर ट्राय करतो.
याच्यात अजून एक क्वेश्चन घालतो. सर कोलिजन इलास्टिक आहे ना? काय? कोलिजन इलास्टिक आहे का? हो. आन्सर द्यायच्या अगोदर विचार करून द्या व्यवस्थित, नाही परत रडायचं नाही सर प्लस मायनस चुकलं, हे झालं ते झालं. ठीक आहे, गडबड नाहीये मला. सर पण इलास्टिक असेल तर लॉस इन कायनेटिक एनर्जी कसं होईल? सांग ना त्याचा आन्सर काय असेल. याचा आन्सर 0. एक मिनिट, सगळ्यांना कळलं काय दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर? हो. मुद्दा म्हणून घेतलाय तो. वरचा करा क्वेश्चन, व्हेलॉसिटीज आफ्टर कोलिजन. ह्याचे मोठे मोठे फॉर्म्युले बरं करे फायनल व्हेलॉसिटीचे, जे आपल्याला पाठ नाहीत करायचे, आणि त्यासाठी मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतो. सगळं फिजिक्स पाठ होईल तुम्हाला, पण ते होणार नाही. -1/3 आणि -4/3. निगेटिव्ह, ह्याचं पण निगेटिव्ह मध्ये येतं, दोघं निगेटिव्ह मध्ये येतं. चेक केलेस व्यवस्थित? हो. ही आली का रे होय, पहिली इक्वेशन सर. कोणाची? हो सर आली आहे. हो. मायनस घेतलेलं नाही ना कुणी सुद्धा, नाही. कारण दोघांची डायरेक्शन सेम आहे. त्यानंतर नाही. इलास्टिसिटी 1 = V2 - V1. त्यांच्या व्हॅल्यूज माहित नाहीत मला, त्यांना तसंच ठेवा. U1 - U2 दोन्ही पण प्लस घेशील की नाही आता? अरे कळलंय का? 2 ओके, V2 - V1 ची व्हॅल्यू किती येईल? 1 होईल. हो. ओके, आणि 5V2 + V1 = 7. V2 - V1 = 1. यांना ॲडिशन करा, हे निघून जातील. 6V2 = 8. V2 ची व्हॅल्यू किती येईल? 8/6 किंवा 4/3 मीटर/सेकंड. 4/3. मायनस कसं आलं रे तुझा आन्सर? तू पण शिकतो परत सायमल्टेनियस आता अजून एकदा. कोणाचं सर? एक मिनिट, ए जमलंय का नाहीये? अरे यार एक मिनिट, मी तुम्हाला सायमल्टेनियस घेऊ का रे? 2x + 3y आणि असा आन्सर काढा म्हणून आता. नको सर. हो. हो. मायनस कसं? तू उलट केलंच नाही, खरं खरं सांग. इथं V1 is U1 - U2 करायचं खाली, U2 - U1 नव्हे. काय ते 1/3 समजलं 1/3. सगळ्यांना खरंच हे? कळालं. हो सर. तुम्हाला जमेल का अजून प्रॅक्टिस पाहिजे याच्यावर? नको. नाही सर जमतात का? जमते. असले क्वेश्चन जमतात का आता सगळ्यांना खरंच? हो हो सर. सर. हां, हो. ठीक आहे. याच्यामध्ये लिहा स्पेशल केसेस. नेक्स्ट पॉइंट, स्पेशल केसेस. एक मिनिट, मला जरा लॅबचा सेटअप लावू द्या इथं. हे स्क्रीन दिसते का रे सगळ्यांना? हो. हो. हे ब्ल्यू कलरचं जे मास आहे, ठीक आहे, ते त्याचं वजन आहे 0.1 kg. ओके, भरपूर कमी आहे. हे 100 ग्रॅम वगैरे काहीतरी, ह्याच्यापेक्षा मला कमी करता येत नाही म्हणून मी घेतलेलं नाही आहे, सगळ्यात कमी. ठीक आहे. आणि जे हे दुसरा जो ब्लॉक आहे, बॉल आहे मोठा पिंक कलरचा, त्याचं वजन आहे 3 kg. मग तुम्ही असं म्हणू शकता का रे, ह्या छोट्या बॉलच्या तुलनेत हा हेवी ब्लॉक आहे? सांगा. हो. ठीक आहे, ही आपली Yes, पहिली केस sir. असणार आहे. ही आपली पहिली केस असणार आहे. लिहा सांगतो स्पेशल केसमध्ये. हो. असं लिहा. समजा हा M1 असेल, M2 ला जरा मोठा दाखवतो. ठीक आहे, तुम्हाला म्हटलं हा रेस्ट मध्ये असेल. ठीक आहे, तर आफ्टर कोल्युजन काय काय होणार हे आपण आता टेस्ट करायचं. ठीक आहे, तुम्हाला कंडिशन कळलं ना सगळ्यांना? M2 > M1 ही कंडिशन. हो. ओके, म्हणजे
आणि हा ब्लॉक समजा काहीतरी यू स्पीडनं निघालाय, तर ह्यावेळी काय होतं हे बघूया आपण आता. मला एक सगळ्यांनी सांगा अजून एकदा, सगळ्यांना कळलंय मी काय स्पेशल केस पहिली काय ठेवली ती? एव्हरीवन हो हो समजून घ्या त्याचं काय होतं. ते सेटअप लावलाय का रे? ह्याचं स्पीड 0 आहे बघा, ह्याचं 2 मीटर पर सेकंड. ह्याचं जरा वाढवतो मी स्पीड वाटलं तर. एक मिनिट, किती सर बोलूया रे? कॅरमचं 3 बोलूया. आपलं ना कॅरम. थांब एक मिनिट. हे कळलं का सगळ्यांना काय सेटअप लावला? ठीक आहे, हो. आता आणूया त्यांना मोशन मध्ये, काय होते बघूया तरी. काय झालं रे? ह्याच्या स्पीड मध्ये एवढा फरक पडला का जास्त? नाही. मगाशी 0 होता तो 0.2 आहे, आणि ह्याचं स्पीड मगाशी येताना 3 होता, आता जाताना किती आहे? 2.81. ह्याच्या स्पीड मध्ये एवढा फरक पडलाय का आता? नाही, नाही. इकडचं समजतंय का? तिकडं. ह्याचं जर मी मास ह्याच्यापेक्षा अजून कमी घेतलं असतं तर जवळपास अजून वाढलं असतं स्पीड, म्हणजे 3 पेक्षा जरासच कमी झालं असतं. हे तुम्हाला कळलंय सगळ्यांना? हो. मित्रांनो, असं काय तुम्हाला कळलं? येताना स्पीड किती यायचं? 3 आहे, ह्याचं 0 आहे. आता बघा आफ्टर कोल्युजन काय होतं. ह्याचं स्पीड 3 एवढा चेंज नाही झालेला, 3चं 2 झालेलं नाहीये, थोडासा चेंज झाला इथं, आणि ते एकदमच कमी. आता माझ्याकडे मासेसचं लिमिट आहे त्यामुळे मी याचं वाढवू शकत नाही. समजते सगळ्यांना? हो. ओके. हो. मग अशा वेळेला काय होतं? तुम्ही काय सांगाल? हे सांगाल रे कोणी? फारसा फरक पडत नाही. ज्या स्पीडनं आले त्या स्पीडनं परत जातं. तर होते. आणि हे काय होतं? रेस्ट मध्ये राहतं अप्रॉक्सिमेटली. हे कळलं का रे सगळ्यांना खरंच? हो. लिहून घे कंडिशन पहिली. ही खूप मोठ्या इक्वेशन वापरून वगैरे शिकवलं जातं, आपल्याला काही गरज नाहीये. डेमॉन्स्ट्रेशन वरून पटलं ना तुम्हाला ते? लिहून घ्या. तर हा, इथं आता हे बघितलं की M1 चा जो वेलॉसिटी होती ती M2 ला गेली थोडीशी, हा. पण टोटल वेलॉसिटी सेमच राहिली. हा कोइन्सिडन्स आहे का असं असतं प्रत्येक वेळेला? कोइन्सिडन्स आहे. मोमेंटमची ऍडिशन सेम राहिली पाहिजे. ऍडिशन म्हणजे जसं काय प्लस मायनस. वेलॉसिटी प्रत्येक वेळी असं असेलच असं नाही की बाबा ह्याच्या ह्याची ऍडिशन 3 आली. हा रेस्ट मध्ये होता म्हणून तसं झालंय. समजते का? हा, तेच ना, रेस्ट मध्ये, एक रेस्ट मध्ये आणि दुसरा काय मोशन मध्ये, पण प्रत्येक वेळी तसं नसतं. तर त्याची ऍडिशन तेच राहणार तुझा का? डाऊट कळाला मला, पण प्रत्येक वेळी तसं नसतं. हा. ओके, ठीक आहे. हे सगळ्यांना कळलं? हा पहिली स्पेशल केस. एव्हरीवन सर बोल. मग हा ते कॅरम बोर्ड मध्ये स्ट्रायकर जो ते मार्बलला हे करतो, काय शब्द माहित नाही, तर मग तो एवढा डिस्प्लेस होतो कारण त्याची दोघांचे मास नियरली सेम असतात, त्यामुळेच ना. येस. ही कसली कंडिशन आहे रे? ह्याची सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय म्हणू शकता माहिती आहे? भिंत आहे समजा, भिंतीचं मास किती आहे रे ह्या बॉलच्या तुलनेत? अनलिमिटेड. खूप जास्त. भरपूर जास्त आहे ना. Infinite. तर म्हणू शकतो ना M2 इज ग्रेटर दॅन M1. आपण बघितलं की नाही, हा जर हो. गेला असा आणि परत त्या स्पीडने येतो की नाही मागे, जर इलास्टिक कोलिजन असेल तर? अरे पोरांनो, तीच हो, कंडिशन सर. नाही. सगळ्यांना कळलं का? हो. लिहून घे. कळलं. ठीक आहे, तुमच्या भाषेत लिहायचं फक्त. आता दुसरी कंडिशन थोडंसं चेंज करतो मी याला. ही छोटंसं मास इथंच ठेवतो मी, ह्याला रेस्ट मध्ये ठेवतो आता. आणि ह्या मोठ्या मासला त्याच्याकडे आणतो. हल्क यायला लागलाय कुणाकडं? हे काय म्हणूया याला आपण? Ant-Man कडे. Ant-Man-कडे. करेक्ट. आता हा समजा यू स्पीडने येतो याच्यावर. तुम्हाला वरच्या कंडिशन मध्ये खालच्या कंडिशन मध्ये फरक कळतोय सगळ्यांना? हो. आता काय होईल बघूया याचा आपण. गेस करू शकताय का रे? तो तर डिस्प्लेस करेल त्याला, पण M2 च्या यू मध्ये काय होत फारसा आहे. फरक. ओके, ग्रेट. जरासं लॉजिक करेक्ट लावलंस. गुड. Ant-Man उडून जाणार. अँटमॅन उडून जाणार. कसं वाटतंय? म्हणजे बघा, हे तुम्हाला पटेल शोधायचं जे आन्सर येईल ते. समजून घ्या आता ही कंडिशन. समजा आता काय केलंय आपण, ह्याला 0 ठेवायचा नाही का रे वरच्याला, आणि या खालच्याला -3, नाही तर तिकडे जाईल ना उडून तो. कळलंय का काय करतोय ते? हो. आता बघा काय होतं. थांबा जरासं याला इकडं आणतो, त्याचं मोशन दिसेल तरी. आता बघा, आता बघा ह्याचं स्पीड एवढं चेंज झालं का रे मोठ्याचं? फारसं नाही. अरे कळलं का?
म्हणजे ह्याचं स्पीड जे हो. मगाशी होतं तेवढंच राहिलंय अप्रॉक्सिमेटली, आणि ह्याचं स्पीड अगोदर रेस्टमध्ये होतं, तो रेस्टमध्ये राहिला का रे आता? नाही. नाही हा. त्याला खूप त्याचा स्पीड बघा, व्यवस्थित बघा काय, 5.81, 3च्या डबल आहे की नाही ते? हो. म्हणजे हा डबल स्पीडनं पळतो पुढं. तुम्हाला खरंच कळालंय? हो सर हो. कळलं. लिहून घ्या, लिहून घ्या. कळालं सर. इक्वेशन वरून दाखवण्यापेक्षा हे डेमॉन्स्ट्रेशन बरं पडतं, लगेच शिरतं डोक्यात आपल्या. समजतंय काय? स्पेशल केस लक्षात ठेवायच्या बरं का रे पोरांनो. सर आता फ्युचर मध्ये असंच सगळं डेमॉन्स्ट्रेशन वगैरे दाखवतील ना स्कूलमध्ये? माहित नाही मला, पण आम्ही तर सुरू केलेली आता, हम्म. आणि हेच बेस्ट मेथड वाटते मला लर्निंगची. आम्ही तर ह्याच्यापेक्षा पुढचा विचार करतोय. काय करतोय की असं सेल्फ लर्निंग AI बेस्ड सिस्टम्स बनवायच्या. पोराला क्लासला यायची गरज नाही, तो स्वतः शिकत राहील इथं गेम खेळत खेळत, आहे की नाही? हो. शिकू शकता ना, होय. एवढे पण आडण नाही ना तुम्ही. तुमचं तुम्ही बघू शकता ना काय काय असेल. फक्त स्कूल लेवलच्या मुलांना हो. जरा शिकवावं लागेल. तुमच्यात आता जरा मॅच्युरिटी आली आहे, माहित नाही मला आली BCD का? फक्त शिकवायचं. आली असावी कदाचित, मग ती कदाचित तुमचं तुम्ही सोडू शकता. हे तुम्हाला सगळ्यांना कळलंय काय होतंय नेमकं इथं? हो सर. ओके, म्हणजे समजा एखादी भिंत आहे मोठी, ती इकडे यायला लागली 5 मीटर पर सेकंड, ठीक आहे, आणि इकडे एक छोटीशी मुंगी आहे समजा. आता मुंगी इलास्टिक कोलिजन होणार नाही यातलं, चिरडून मरेल ती, पण तरी पण समजा हे सगळं इलास्टिक साठी आहे बरं का रे. एक मिनिट पोरांनो, तुम्हाला कळलंय का? हे सगळं कोणासाठी आठवतंय. पॉसिबल आहे? इलास्टिक साठी. मग तुमची जर ही भिंत 5 मीटर पर सेकंड आली तर आफ्टर कोलिजन हा कितीने पळेल? 10 मीटर पर सेकंड, आणि भिंत 10. 5 मीटर पर सेकंडच पळायला लागेल. कळतंय का सगळ्यांना? हो. दोन्ही स्पेशल केसेस. तर ते डबल पळणारे कंपल्सरी आहे. हो, इलास्टिक पाहिजे. अरे यार, हे आवाज येतोय ना माझा क्लिअर? हे पोरांनो आवाज येतोय ना माझा क्लिअर? हो. सर हे डबल कंपल्सरी आहे. काय ते? म्हणजे एक थर्ड केस मध्ये आपण बघितलं ते डबल होणं कंपल्सरी आहे ना? हो, फक्त कंडिशन काय बघ, हे मास खूप जास्त पाहिजे याच्यापेक्षा तुलनेत. म्हणजे जर हे 5 किलो असेल तर हे 5 ग्रॅम पाहिजे. ओके. कारण तसं नसेल तर आता आपण बघितलं ना, व्हेलॉसिटी कमी होते थोडी तरी, एक्झॅक्टली डबल येत नाही त्याच्या. डबल कधी येणार एक्झॅक्टली, पण मोस्टली असं होतं. हे आवाज कट होतोय माझा. हो. आता सांगा. तर ते मध्ये मध्ये थोडा होतं, असं कंटिन्यू नाही होत. समजतंय? हे समजलं का सगळ्यांना? दोन्ही स्पेशल केस खरंच. हो. आता तिसरी कंडिशन बघूया आपण. तिसऱ्या कंडिशन मध्ये दोघांचं मास सेम आहे, आयडेंटिकल आहेत. ओके, म्हणजे M1 इज इक्वल टू M2. या स्पेशल केस का घेतोय? कारण याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतात. समजा हे M1 असेल आणि हे M2 असेल फॉर एक्झाम्पल. आता दोघं एकमेकाकडे येतात. समजा ह्याचं स्पीड आहे समजा U1 आणि ह्याचं स्पीड आहे समजा U2, ठीक आहे, असं काहीतरी. आफ्टर कोल्युजन काय होणार आहे ते आता डेमॉन्स्ट्रेशन वरून बघूया आपण. वेलॉसिटी सेम आहे? वेलॉसिटी सेम नाही आहे, डिफरंट आहे. ओके, ठीक आहे. काय होतं बघू, आफ्टर कोल्युजन काय होणार आहे? हे हा इकडे पळायला लागेल, हा इकडे पळायला लागेल की नाही? बोला. हो. एवढं तरी सांगू शकता ना, थडकल्यावर अपोजिट पळायला लागतील. आता काय होतंय बघा, इथं आता काय म्हटलंय बघा, पहिल्याचं आणि दुसऱ्याचं मास दोघांचं सेम आहे, 2 kg. पहिल्याची व्हेलॉसिटी 1 आहे, दुसऱ्याची व्हेलॉसिटी 3 आहे, ठीक आहे. आता बघा काय होतं. काय झालं, कोण सांगेल का मला? 1च आहे अजून. नाही, व्यवस्थित विचार करा. हे बघा, तुमचं ऑब्झर्वेशन जरा चांगलं वर आहे पोरांनो. बघा व्यवस्थित बघा. कोणतरी सांगेल का जिनियस पोरग एखादा? सर वेलॉसिटीज बदल, म्हणजे इकडची वेलॉसिटी याला, इकडची वेलॉसिटी याला चेंज झाली का एक्सचेंज झाली?
एक्सचेंज झाली एक्सचेंज. आल्या Exchange. व्हेलॉसिटीज एक्सचेंज. कळलं ना सगळ्यांना हे खरंच काय म्हणतोय मी ते? तर एकदा हो पुन्हा सर. टाकतो. काय ना ते बघायला काय- काय- आवडतं ना काय? तुला. हे बघ इकडे बघ. काय सर? हो सर काय ते तर अबे ऐक ना, हे बघ एकदा. तू बघ, दिसतंय तुला स्क्रीन ही? राम अबे दिसतंय का सगळ्यांना स्क्रीन ही प्रॉपरली? हो हो दिसतंय. हो आता बघा, ह्याचं व्हेलॉसिटी 1 आहे, ह्याची व्हेलॉसिटी 3 आहे. आफ्टर कोलिजन काय होतं बघा, हा बॉल त्या पलीकडे गेला, हा बॉल मागे येतोय, पण त्याची व्हेलॉसिटी घेऊन मागे येतोय आणि हा त्याची व्हेलॉसिटी घेऊन. हा ओके अरे कळलं का? कळालं का? सर इव्हन हो, मोमेंटम पण एक्सचेंज झाली. अबे ठीक नजर झाला का? कशी पाहिजे, अशी कुणासारखी पाहिजे नजर? काय म्हणतो रे आपण ते? राहू दे कुणासारखी. अर्जुन सर अर्जुनासारखी. ठीक आहे, कळलं का हे सगळ्यांना? मोमेंटम पण चेंज होणार का? एक्सचेंज होणार मोमेंटम. हा मोमेंटम. मला क्वेश्चन ए पोरांनो, हे कधी पॉसिबल आहे रे? ज्यावेळी मासेस सेम असतील त्याच वेळेला बरं का, आणि अपोजिट असेल त्याच वेळेला. अरे कळलंय का? हो हो. हो सर. ठीक आहे. हॅलो माझा आवाज येतोय का? हा येतोय साहेब, बोला. काही नाही मला मगाचा क्वेश्चनच नव्हता कळाला. आता कळाला का? आवाज पण येत नव्हता आता कळाला का? तुम्हाला. हा ठीक आहे. हो आता कळाल. ए पोरांनो, कळलं सगळ्यांना? तिसरी स्पेशल केस एव्हरीवन. हो हा आता चौथी बघा स्पेशल केस काय आहे. तुम्ही आता मला सांगा, हे डेमॉन्स्ट्रेशन राहू दे, तुम्ही मला तुमच्या हिशोबानं सांगा. याचं समजा मास एम आहे, M1 M2 का लिहिलंय मी? याचं MM असं लिहूया. सेमच मासेस आहेत ना, ठीक आहे. ह्याचं पण मास एम आहे, ह्याचं पण मास एम आहे. समजा तुम्ही डोकं लावून सांगा रे मला काय होत असेल. हा काहीतरी व्हेलॉसिटी नेतोय आणि हा रेस्टमध्ये फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. आफ्टर कोल्युजन काय काय होईल, कोण सांगेल का मला? दोघांनाही म्हणजे रेस्ट वाला हा रेस्ट वाला डिस्प्ले रेस्ट वाला निम्म्या वेलोसिटीने ऍक्सेलरेट होईल. हो. चला, तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनची गरज वाटली मला. बघा रे ऐका कोरोना, ह्याची वेलॉसिटी 0 करतो. ओके, ते पहिल्याच डिरेक्शनच चेंज होणार. आता बघ हे कळलं का? तीच कंडिशन आहे ना आपण जे बोलतोय ते? हो हो -3 आलं +3 करा. हा तीच कंडिशन आहे. आता बघा जरा असं जवळ ठेवलं. बे थांबा एक सेकंद, ते परत हे व्हायला रे. आयुष्यात असं काहीतरी होतं. 1 मिनिट. हा आता जायचंय ना तिकडे? ठीक आहे. काय झालं रे? ओके तो पहिला आहे जो अबे, कळलं का तुला? तो रेस्ट मध्ये आला. ह्याची वेलॉसिटी यानं घेतली आणि पहिल्या हा रेस्ट रेस्ट मध्ये मध्ये आला. आला. मध्ये हो सर काय ऑगी म्हणल्यासारखं. Opposite. एवढं मोठं. ए पोरांनो, हे बघा, तिचे पेंडलूम असतात नाही, तिथं पण हेच होतं बघा. जरा असा विचार करा तुम्ही. हा सर इकडून होय जर होय सोडला बरोबर तुम्ही, आहे. हा रेस्ट मध्ये होतो आणि हा इकडून बाहेर न्यूटन्स पडतो. क्रेडल ना? हे कळलं का? हा न्यूटन्स क्रेडल. न्यूटन्स क्रेडलचं ऍक्च्युअली हो. मिनिंग वेगळं आहे. ते असं बॉल्स असतात, कधी झाले का, बघितलंय का कधी असं लटकत असतात? हा, ते एकदम असं वेव तयार होतो. हा हे मी तुम्हाला वेव्ह हा, मध्ये माहिती शिकवलं आहे. काय होतं ते. हे पोरांनो, तुम्हाला कळलंय हो. खरंच? हे चौथी काही केस हे वेगळं. हो एव्हरीवन गॉट दिस 100%? चारही केस कळाल्या तुम्हाला? हो पहिल्या हो. केसमध्ये मासेस भयंकर डिफरंट आहेत, म्हणून असं झालं की बाबा हा येत होता, हा शांत हत्ती उभा राहिला, काय फरक पडणार आहे कधी? तसाच थडकून त्याला परत गेला तेवढ्या व्हेलॉसिटीनं. अरे कळलं का? त्या प्रत्येकासोबत एक स्टोरी अटॅच करा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. हा आला, हा मोठा हत्ती पळत यायला लागला, हो. हा घाबरून डबल स्पीडनं पळायला लागला. अरे कळलंय का? हो हो सर. तिसऱ्या हो. केसमध्ये सेम मासेस. एक्सचेंज वाला कन्सेप्ट लक्षात राहील सगळ्यांना? हो आणि इथं पण एक्सचेंजेस आहे बघा. ह्याची व्हेलॉसिटी 0 होती हो बरोबर, किंवा इकडे 0 होती. Zero. ह्यानं ही व्हेलॉसिटी घेतली, म्हणजे हा Zero. रेस्ट मध्ये झाला आणि हा यानं ही व्हेलॉसिटी घेतली आणि हा पुढे गेला. सगळ्यांना चारही केसेस 100% क्लिअर आहेत? येस. सर हो हा पण ते कॅरम मध्ये तर जे स्ट्रायकर असतो तो नियरली आणि तो पेबल असतो तो नियरली सेमच असतं की बरोबर, मग तो रेस्ट मध्ये कारण तिथं तू 1D कोल्युजन करत नाही ना, 2D Friction. कोल्युजन करतो.
हम्म. समज ही कॉईन तर असेल, तिथं फ्रिक्शन पण असतं. फ्रिक्शन पण आहे, ती पण आहे. तू जेव्हा ते हे समज जर तू आयवरी हे त्याला असतो ना तो स्ट्रायकरला जर असा मारला तर हे 1D कोलिजन असेल ना. जर समज स्मूथ असेल, तू बोरॅक पावडर टाकली, हम्म. सगळं केलं, एकदम झिरो फ्रिक्शन कोएफिशियंट बनवलंय हम्म. समज. पण जर तू स्ट्रायकर असा मारला, किंवा समज हा हम्म. स्ट्रायकर मी असा मारला तिरका, हा समजून घ्या, तिरका इन द हम्म. सेन्स काय, ह्याची लाईन ऑफ मोशन अशी आहे, म्हणजे हा जाऊन आणि ह्याची अशी आहे. हे कळतंय का? तुम्ही रुदरफोर्ड मॉडेल हो. शिकलाय का रे 11वीत आता? नाही नाही नाही. 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 तुम्हाला माहित नाही. असेल, हा जो नाही. शिफ्ट असतो नाही, नाव आहे त्याला, केमिस्ट्री पण मध्ये हे शिकवलं तुम्ही होतं. लिहिले ते कळलं. कळलं का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? लिहिले हर्ष? ते कळलं. हो कळालं. सगळ्यांना स्पेशल केस लिहून घेतल्या सगळ्यांनी खरंच? हो. लिहून घेतलंय बाहेर सर. आहे की नाही कोल्युजन? हो. हो. आता होय जरा सर. डेंजर होईल, खूपच. थांबा. आता जरा डेंजर होईल, एक मिनिट. लिहा नेक्स्ट. एवढं पण नाही, लिहा. आता तुम्हाला डीपी पाठवले, डीपी वरले क्वेश्चन सोडवायचे या बेसिसवर, कळले का? सबमिशन हो, कधी सर. ओके येतं? सर. सबमिशन उद्या, ठीक आहे? उद्या. उद्या. त्याचे डाऊट्स मी उद्या घेईन, ठीक आहे ना? C05 चे. हो सर. ओके नेक्स्ट सर. लिहा इनइलास्टिक कोलिजन. याचा फक्त इंट्रोडक्शन देतो. इनइलास्टिक कोलिजन म्हणजे काय रे? एनर्जी लॉस होते का नाही होत? एनर्जी लॉस होतच नाही कारण कन्झर्व होते. कायनेटिक एनर्जी लॉस होते. यस, तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट केलाय वाटतं. गुड. हे तुम्हाला सगळ्यांना कळतंय काय म्हणतोय? हो. मोमेंटम कन्झर्व होईल का रे इथं? होणार. हो. होतंय. हुशार झाला की. होणार. ठीक आहे. आता बघा इथं प्रॉब्लेम काय बघा, इनइलास्टिक कोलिजन त्यासारखंच आहे ते. आता आपण बघतोय ते 1D कोलिजन बघतोय बरं का. याचे समजा वेलॉसिटी U1 आहे, याची U2 आहे. कोलिजन होण्यासाठी कंडिशन काय, U1 शुड बी ग्रेटर दॅन U2. ठीक आहे. आफ्टर कोलिजन समजा हा काहीतरी V1 स्पीडनं निघाला आणि हा काहीतरी V2 स्पीडनं निघाला. ठीक आहे. याचा मास समजा M1 आहे, M2, याचा मास M1 आहे, याचा मास M2. सगळ्यात पहिल्यांदा इनइलास्टिक कोलिजन म्हटलं मोमेंटम कन्झर्व. कोलिजन हे नाव आलं, जसं सर्क्युलर म्हटलं की सेंट्रिपेटल येतं का नाही, तसं कोलिजन म्हटलं की मोमेंटम कन्झर्वेशन आलं पाहिजे. कळलंय का? ओके. हो सर. सेंट्रिपेटल आठवतंय ना तुम्हाला? हो. सेंट्रिफ्युगल. तर ह्याच्यामध्ये लिहा पहिली कंडिशन M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. का होतं रे असं? कारण सिस्टमवर एक्सटर्नल फोर्स नाहीच आहे ना. मोमेंटम कन्झर्व. दुसरी कंडिशन, ह्याचं इनिशियल कायनेटिक एनर्जी या सिस्टमची हाफ M1 V1 U1 स्क्वेअर प्लस हाफ M2 U2 स्क्वेअर आणि फायनल एनर्जी काय असणार, हाफ M1 V1 स्क्वेअर प्लस हाफ M2 V2 स्क्वेअर. इक्वेट करायची का? इक्वेट करायची का? अगोदर जेवढं होतं तेवढं नंतर इनइलास्टिक कोलिजनला? नाही. अरे पोरांनो, नाही. नाही करायची ना. कुठली जास्त असेल, अगोदरची का नंतरची? पहिले. पहिली, अगोदर. कारण लॉस झाली ना, अगोदरची. कारण लॉस झाली. कळले का सगळ्यांना? हा. तिसरं हो. कोएफिशिएंट ऑफ रेस्ट्रिक्शन फॉर्म्युला काय रे? V2 मायनस V1 आणि U1 मायनस U2. गुड. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ईच व्हॅल्यू 1 असते, काय असते इनइलास्टिकला? लेस दॅन Minus. वन. लेस दॅन 1 ग्रेटर दॅन 0. कारण 0 असेल परफेक्टली इनइलास्टिक. म्हणजे लेस दॅन 1 सिम्पली तुम्ही असं डोक्यात ठेवा, लेस दॅन 1. ठीक आहे. परफेक्टली इनइलास्टिकला 0 घ्यायची पण गरज पडत नाही, कारण हे एका इक्वेशन मध्ये आन्सर येऊन जातो. मग मला सांगा, तुम्हाला जर क्वेश्चन विचारला मी आता यांच्या वेलॉसिटीज वगैरे काढा, तुम्ही पहिली इक्वेशन वापरणार, यात काय प्रॉब्लेम नाही, वापरू शकता ना? हो. ओके. हो. दुसरी इक्वेशन वापरायची नाही. हो. हो. ठीक आहे. कुठली वापरायची? तिसरी वापरायची, कारण हे सोपं आहे. समजतंय का? येस सर. ठीक आहे. लिहून घ्या. लिहून झालं की सांगा की न्यूमेरिकल घेतो मी छोटस. तर उद्या सुट्टी. कसली? गांधी जयंती. नाही, सुट्टी वगैरे काय नॅशनल हॉलिडे. नाही. तू काय Yes, करणार sir. गांधी जयंतीला? काय करणार? लगेरो मुन्ना अभ्यास. परत? हं? नाही. अरे नाही, मी तरी बघणार आहे उद्या नक्की. किती दिवस झाला नाही बघितला मी तो मूवी. तुम्ही बघितला का रे सगळ्यांनी लगेरो मुन्ना? कुठला?
नाही नाही लगे रहो मुन्ना भाई पिक्चर पहिला बघितलं पहिला नाही? विचार. बघितलंय सर, बघितलंय अबे पिक्चर बघा तो. कधी टीव्हीवर तर मला शहाऐंशी सर, बघितलंय. शक्य झालं तर उद्या बघा तो. ठीक आहे. परवा ऑर्गॅनिकची टेस्ट आहे. अबे रँचो टाईप राहायचं रे. ऑर्गॅनिक स्टडी तुमचा वेळोवेळी करत जायचं आणि लॉजिक स्ट्रॉंग ठेवायची, होऊन जातं सगळं. हो फक्त त्याला हार्डवर्कची थोडी साथ द्यायची बस. आणि आठवड्यातला एक दिवस तरी किमान असा ठेवा ज्यावेळी तुम्ही एन्जॉय करू शकता लाईफला. कारण हे सर तो संडे असतो पण गॅरंटीड सक्सेस उद्या संडे नाही. अरे ठीक आहे ना, कधी पण ठेवा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. हे सगळ्यांना कळलंय. थांबा, उद्या संडे नाहीये रे हिरो. उद्या काय सॅटरडे आहे. संडे परवा आहे. सॅटरडे. यार मला पण कन्फ्युज. परवा आहे संडे. कशी रे तुम्ही, परवा आहे संडे. कशी रे. परवा आहे. सॅटरडे. ए, ऐका द्या गणितले एक. चला समजा 2 kgचा एक ब्लॉक आहे, तो निघालाय 2 मीटर पर सेकंड. हे नंबर्स तुम्हाला मोस्टली बघायला मिळते 2 kg 3 kg वगैरे. हे लाईफमध्ये असं कधी नसतं बरं का रे, 2 kg 3 kg वगैरे असं काय. ठीक आहे. हे का करतोय, लॉजिक स्ट्रॉंग करण्यासाठी. समजतंय ना. आणि हा समजा इकडे येतो याच्याकडं, फॉर एक्झाम्पल 1 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता हे कोल्युजन इलास्टिक नाही आहे समजा, हे कोल्युजन इन इलास्टिक कोल्युजन आहे. मग आफ्टर कोल्युजन हे 2 kg वाल्याची व्हेलॉसिटी काहीतरी असेल, मला माहित नाही, V1 पकडूया. आणि 3 kg वाल्याची व्हेलॉसिटी काहीतरी असेल. ठीक आहे. त्याला V2 पकडूया. उजवीकडे जाईल डावीकडे जाईल मला माहित नाही. ठीक आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं दिस इज अन इन इलास्टिक कोल्युजन विथ E इज इक्वल टू 0.5. ह्याचा अर्थ कळतोय का तुम्हाला, सांगा मला. अंदाज लावू शकता का. एनर्जी लॉस झाली आहे असा अर्थ आहे याचा. समजतंय का. हो. म्हणजे सर इनइलास्टिक. वेट लूज झालं. काय ते सर इथं वेट लूज झालं ना. वेटचा काही वेट संबंध नाही. का तसं काय कंपल्सरी. वेटचा काही संबंध नाही. वेट कुठं झालंय. 2 आणि 3 पास 2 आणि 3 पास. मास कन्झर्वेशन आहे रे इथं. हो तुम्हाला न्यूक्लिअर केमिस्ट्री शिकवली का ह्या वर्षी. हो सर. अल्फा डीके वगैरे शिकवलंय का. हो शिकवलं. मग त्याच्यात हे शिकवलं नव्हतं तुम्हाला, अल्फा बाहेर पडलं होतं, दोघं रिबाउंड होतात इकडे तिकडे असलं काय. हो असलं काय. बरं ठीक आहे, ते फिजिक्स मध्ये असेल कदाचित. त्यांनी नाही शिकवलं मला माहिती. ए बघा, पहिला काय करणार तुम्ही. सगळ्यात पहिला असा क्वेश्चन आला की काय कन्झर्व करायचं. मोमेंटम करा आवरा. मोमेंटम. 1 इनिशियल मोमेंटम कन्झर्वेशन. इक्वेशन लिहायची पटकन, काय ते सांगा. 2u1 plus 3u2 is equal to 1. U1 U2 कसं आलं त्यात. V1 U2 यायला पाहिजे ना. V1. 2v1 plus 3v2. हा सर, V1 मायनस 3 इज इक्वल टू 2v1 प्लस 3v2. म्हणजे काय आलं तुमचं. त्याला नंतर आपल्याला माहिती आहे V2 मायनस V1 येणार, त्यामुळे याला असं लिहितो मी 3v2 मायनस 2v1 इज इक्वल टू 1. बरोबर का. ही सगळ्यांची आली इक्वेशन. हो. हा. दुसरं, कायनेटिक एनर्जी कन्झर्व करायची का रे. नाही. होतं का नाही इथं. नाही. E ची व्हॅल्यू काय असते बोला. इज इक्वल टू 1. बरोबर. सर ते पहिली इक्वेशन अशी लिहिली आहे. काय ते. लेस दॅन 1. ही अशी कशी लिहिली आहे. 3v2 मायनस नाही प्लस. सॉरी पोरानो, हेच म्हणत होतो ना प्लस मायनस. ठीक आहे. हे त्यानंतर आता E ची व्हॅल्यू किती आहे रे. मगाशी 1 होती तर 1 नाही आहे, 0.5 आहे. हो तेच. ओके. मग V2 मायनस V1 अपॉन U1 किती आहे रे 2. U2 किती आहे 1 का मायनस 1 तेजस. -1. बरोबर. मग काय येणार 2 मायनस मायनस 1 म्हणजे 2 प्लस 1 म्हणजे 3 येणार. हे काय येणार आहे V2 मायनस V1 इज इक्वल टू 1.5. तुम्हाला कळालंय सगळ्यांना खरंच. हो. आता ह्या इक्वेशन सोडवता येतील का. 10वी मध्ये पॉइंट मध्ये घेतलं नव्हतं म्हणून रडाल होता. नाही सोडवा. तिथं असलं काही आलंच नाही. हे असलं म्हणजे XY सुद्धा नव्हतं. होतं करतो सर. करा.
सर काय शिकवाल सायमल्टेनियस इक्वेशन वर इज्जत तर काढलं 4/5 येत आहे 4/5. 4/5. तुम्ही जर जास्त स्मार्ट असाल की नाही तर हे करायचं ह्याला 3/2 लिहायचं, 3 इथं लिहायचा आणि 2 इकडं मल्टिप्लाय करायचं. तर 4/5 समजले मी काय केलंय पोरांनो? मल्टिप्लाय बाय 2 बाकी काही नाही. हां सिम्पली असं करेक्ट. हां मग इकडं बघा ह्यांची ॲडिशन केली मी, हे कॅन्सल होऊन जाईल. किती होईल 5v2 इकडे किती होईल 4. करेक्ट. v2ची व्हॅल्यू किती येते V2 4/5. equal to 4/5 ओके प्लस आले का मायनस आले रे? प्लस. म्हणजे आपलं अजम्पशन Plus. करेक्ट आहे की नाही? उजवीकडे निघाले ते. प्लस हो. ओके दुसरा v1 ची व्हॅल्यू सांगा किती येते, कशात पण पुट करायचं. हे सगळ्यांना कळते ना रे काय करतोय आपण ते? हो सर. -11/5 4/5 म्हणजे किती असतं रे? ए पॉईंट मध्ये सांग याला. 0.8 असतं ना? 0.8. हे किती येणार आहे? 7 आणि 8 15 ना, -0.7 मीटर. हे असंच येतं का? 2.2 सर. 2.2 कसं येईल रे? चुकलंय माझं. इक्वेशन मध्ये हे बरोबर आहे का सांगा मला जरा पोरांनो. हो सर. हां -2.2 होय सर बरोबर आहे. -2.2 कुठनं काढलंस तू ह्याला मायनस मध्ये पुट केलेस काय? मी ते 3 घेतलं 1.5 च्या जागी 3 ते चुकलंय माझं. V2 minus V1 तुला मॅथ्स मधला आता हे आले का रे पोरांनो? हो. मायनसचा अर्थ काय सांगा जरा मला. तो लेफ्टला चाललाय. ठीक आहे डायरेक्शन. आपलं डायरेक्शन डायरेक्शन. गणलंय. Direction. ठीक आहे हे डावीकडे निघालाय. हा किती ना 0.7 मीटर पर सेकंड आणि हा 0.8 मीटर पर सेकंड पुढे निघाला. 4/5 आलं होतं ना. तुम्हाला जमतील असले क्वेश्चन खरंच? हो. हो. तुम्हाला जर विचारलं फाइंड द लॉस इन कायनेटिक एनर्जी कसा काढाल रे? इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल कायनेटिक करा सोडवा लॉस इन कायनेटिक एनर्जी. हे झालं की आपण एंड करू लेक्चर. म्हणून तर सोडवा आवरा. आम्हीच द्यावं लागतं आजकाल आहे की नाही? होय. होय पार्टी पण द्या म्हणा सर. सर इंडिव्हिज्युअली त्या मास साठी करायचं का सिस्टीम साठी पूर्ण बिफोर सिस्टम साठी नाही. इंडिव्हिज्युअल ह्याच्यात लॉस होतोच रे कायम. लॉस होतो गेन होतो हे चालत राहतं ना. पोरांनो एक मिनिट एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आताच. ह्यांच्या जर इंडिव्हिज्युअल मासेस बघितलं तुम्ही तर इलास्टिक असू दे काय असायचं असू दे व्हेलॉसिटी मध्ये चेंज होते की नाही, मोमेंटम मध्ये चेंज होते की नाही यांच्या इंडिव्हिज्युअल मध्ये. हो. सिस्टमचा विचार करतोय मी. सिस्टमचं मोमेंटम हे कधी सुद्धा बदलत नाही. तसंच सिस्टमची कायनेटिक एनर्जी कधी सुद्धा बदलत नाही जर इलास्टिक असेल तर. आपण बघतो इन इलास्टिक. त्यामुळं नंतरच्या सिस्टमची म्हणजे हे तुम्हाला सिम्पली हे करायचं इथं जे केले ते ह्याची कायनेटिक एनर्जी काढायची ह्याची कायनेटिक एनर्जी आणि दोघांची सबट्रॅक्शन करायची. जमेल का तुम्हाला खरंच? हो. करा. हो. जमना. अबे काय आलं रे? सर काय झालं? अरे ते पोरांना मी ते सरफेस टेन्शनवर व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन पाठवलेलं. ते नाही का पानावर शाई टाकली की पान पळतं पाण्यात. बघितलं का ते? हो 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 बघितलंय. ते पण ते किडे पण पाण्यावर पडतात. करेक्ट. ते पण सरफेस टेन्शन ना. येस 12वी शिकवून तुम्हाला ते. एक कायनेटिक एनर्जी तुम्हाला खरंच काढता येईल का रे याची? कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला माहिती आहे का सगळ्यांना? हाफ mv स्क्वेअर. किती येते? हाफ इंटू 2 इंटू 4. याची मायनस घ्यायची प्लस घ्यायची 2.25 दुसऱ्याची. प्लस घ्यायची मायनस घ्यायची दुसऱ्याची. प्लस प्लस प्लस. मायनस घ्यायचं नाही कोणी सुद्धा. आणि तो 1चा स्क्वेअर 1च असणार. इनिशियल किती येते बघा? 4 5.5. हे कळलं का? हो. आणि फायनल बघा हो. हाफ इंटू 2 kg 0.7चं किती असतं रे? 0.49. 4.9 येत नाही ना?
0.49. प्लस ह्याचे किती हाफ इंटू 3 इंटू 0.8चे किती असतं 0.64. मग स्क्वेअर्स वगैरे जमतात ना रे सगळ्यांना खरंच. हो सर. हे बघा 1.5 हे मल्टिप्लाय करून सांगा किती असेल. 1.2 किती आहे तरी करा. तुमच्या पद्धतीनं करा आणि सांगा मला काय 96 9.6 0.96. 0.96. 0.96. किती होतं बघा टोटल. ओरली 15 94 13 आणि 14 1.45 जूल येतं का. हो. सबट्रॅक्शन करा इंची. कुणाचं आलंय का रे. हो सर माझं आलं. हे तुम्हाला कायनेटिक एनर्जी मध्ये लॉस काढता येईल का रे. येस सर. कुठला काढायला लागतो. इन इलास्टिकचा किती असतो. 0. सगळ्यांना समजलं इन इलास्टिक कोल्युजन 100%. हो. 4.05. चालेल. उद्या आपण काय बघायचं बाउन्सिंग बॉलवर बघायचं की बॉल टाकला की किती वर जम्प करतो काय करतो वगैरे त्या गोष्टी. ठीक आहे. आजचं लेक्चर क्लिअर आहे ना सगळ्यांना 100%. येस सर. डीपीपी ट्राय करायला. येस सर. हो. चलो बाय टेक केअर. बाय सर. बाय सर. बाय सर.